शेवगाव आगारातील महिला बस वाहकावर प्रवाशाकडून कथित मारहाण आणि विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना तिसगाव बसस्थानक परिसरात घडली आहे। या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत शेवगाव तालुक्यातल्या शिंगोरी येथील रहिवासी तथा एसटी महामंडळाच्या शेवगाव आगारातील वाहक जयश्री बाबूराव गुठे वय वर्ष 31 यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार त्या शेवगाव ते अहिल्यानगर मार्गावरील MH20 BL 4161 क्रमांकाच्या बसवर वाहक म्हणून कर्तव्य बजावत होत्या। बस ही तिसगाव बसस्थानकावर थांबली असताना काही प्रवासी उतरले आणि नवीन प्रवासी बसमध्ये चढू लागले। त्यावेळी बसमध्ये शेवटी चढलेल्या एका प्रवाशाचे बोट दरवाजाला लागल्यानं त्यानं संताप व्यक्त करत महिला वाहकाशी वाद घालण्यास सुरुवात केली। फिर्यादीनुसार वाद वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीनं महिला वाहकाचा विनयभंग करत तिच्याशी अयोग्य वर्तन केलं तसेच हातानं मारहाण केली। या झटापटी दरम्यान त्यांच्या गळ्यातील सुमारे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। घटनेदरम्यान बस चालक एकनाथ घनश्याम चेमटे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे। या प्रकारामुळे महिला वाहकाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोपही केला गेला। या प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। घटनेनंतर पाथर्डी आगारातील अधिकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। यावेळी आगार व्यवस्थापक अमित बनसोडे, दिगंबर आव्हाड, दत्तात्रय खेडकर, बाबासाहेब सोनटक्के, अंबादास शिरसाट, संदीप यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत सार्वजनिक सेवेत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली। दोषींवर तातडीनं कारवाई न झाल्यास संघटना पुढील भूमिका जाहीर करेल असा इशाराही देण्यात आला आहे। मी जयश्री बाबूराव गुठे शेवगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे। मी शेवगाव ते अहिल्यानगर बस 4:15 वाजता नगरसाठी घेऊन निघाली असता तिसगाव येथे एक 8-9 प्रवासी चढले। त्याच्यामध्ये हा एक मुलगा चढला, ऋषिकेश मरकड। ह्या प्रवाशाने दरवाजा लागला असं सांगून मला शिवीगाळ मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये शिवीगाळीमध्ये माझ्या शर्टच्या 2 बटन तोडले। त्या मारहाणीच्या याच्यात माझं गळ्यातलं 13 ग्रॅमचं गंठण गहाळ झालं। तरी माझी पाथर्डी पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे, आम्ही महिला म्हणून काही रस्त्यावर पडलेलो नाही, तरी तुम्ही आम्ही महिला म्हणून आमच्याकडं लक्ष देऊन त्या आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी 24 तासाच्या आत। आज या ठिकाणी पाथर्डी राप खात्यामध्ये शेवगाव आगाराच्या आमच्या भगिनी वाहक गुटे मॅडम या शेवगाव अहिल्यानगर अशी कामगिरी करत असताना तिसगाव या ठिकाणी आमच्या महिला भगिनीवर एका प्रवाशाने हल्ला केला, अंगाला झटपट केली आणि गळ्यातलं मंगळसूत्र त्या ठिकाणी हिसकावून घेतलं आणि त्या मॅडमला अत्यंत दुर्दैवाप्रमाणे हाणमार केली। आज या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनला मी आवाहन करतो की येत्या 24 तासात आरोपी अटक केला नाही तर पाथर्डी, शेवगाव आणि नगर जिल्हा कामगार संघटना असेल, कष्टकरी जनसंघ असेल आदी तर सर्व संघटनेच्या वतीने नगर जिल्हा पूर्णपणे बंद आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्या भगिनीला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, या ठिकाणी एवढं सांगतो। आज आमच्या महिला कर्मचारी पाथर्डी नगर ड्युटी करत असताना काही नालायक लोकांनी आमच्या एसटी वाहक कर्मचाऱ्यावर जो हल्ला केला, पहिला मी त्या हल्ल्याचा निषेध करतो आणि या राज्याचे परिवहन मंत्री त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे। आणि आज आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगत आहोत, जर अशा घटना घडत राहिल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर कुणी हात उचलत असेल तर मला असं वाटतं की आम्ही सर्व संघटना व एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने आम्ही पूर्ण जिल्हा 24 तासाच्या आत जर आरोपी अटक केला नाही तर उद्या आम्ही 100% नगर जिल्हा बंद करणार आहोत। आणि आदरणीय PI साहेबांना मी भेटलो, PI साहेबांशी चर्चा केली, डेप्युटी साहेबांना भेटलो, त्यांच्याबरोबरही मी चर्चा केली आणि त्यांना स्पष्टपणे मागणी केली की बाबा हे आरोपी 24 तासाच्या आतमध्ये अटक करावं। अशा महिलांच्या छेड काढून असे जर कृत्य या महाराष्ट्रात घडत असेल तर अगदी सन्माननीय उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि जर हा असा महिलांवर जर अन्याय होत असेल तर आम्ही कुणाकडे जात मागव हेच आम्हाला काही कळत नाही। विनंती आहे माझी पाथर्डी पोलीस निरीक्षकांना, त्यांना मी बोललोय 24 तासामध्ये आरोपी त्यांनी अटक करावं, नाही तर 24 तासाच्या आतमध्ये आम्ही पूर्ण नगर जिल्हा एसटी बंद करणार आहोत, या ठिकाणी जाहीरपणे आम्ही सांगत आहोत। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।